स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। किरण ठाकरे यांनी रिक्षा अपघाताची दखल घेत कर्जत कल्याण राज्यमार्गावरील माणगाव हद्दीत पडलेला रस्त्यावरील खड्डा ताबडतोब बुजवला आहे। मात्र हे काम रस्त्याच्या कामाचा ठेका मिळवणाऱ्या ठेकेदाराचं असताना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनानं करणं अपेक्षित असताना किरण ठाकरे यांनी घेतलेली दखल ही प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर शिंतोडे उडवणारी आहे। तर दुसऱ्या बाजूला भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भडवळ धनगरवाडीत केवळ 1.5 किलोमीटरच्या रस्त्याची झालेली दुर्दशा, यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रस्ता सुस्थितीत करण्यात यावा ही देखील मागणी किरण ठाकरे यांनी परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून पूर्ण केली आहे। कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीच्या रेसमधील असलेले भाजपचे विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे हे आपल्या कर्तव्यदक्ष नेतृत्वामुळे ओळखले जाऊ लागलेत। शांत संयमी असणारे ठाकरे यांनी परिवर्तन ॲपच्या माध्यमातून अनेकांना आधार देण्याचं काम केलं असून ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या देखील सोडवल्या आहेत। दरम्यान हे काम स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनानं सोडवणं गरजेचं आहे, परंतु असं होताना दिसत नाही। परिणामी मतदारसंघात अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय। एकीकडे मोठमोठे इव्हेंट्स करून करोडो रुपयांची उधळपट्टी करून मनोरंजन करायचं, मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न कोण सोडवणार हा प्रश्न आहे। नुकताच गोकुळाष्टमीच्या सणाला कर्जत कल्याण राज्यमार्गावर माणगाव नायरा पेट्रोल पंप परिसरात एका प्रवाशी रिक्षाला रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यामुळे अपघात घडला होता। यामध्ये चालकासह सर्व प्रवाशी गंभीर जखमी झाले होते, तर रिक्षाचं देखील मोठं नुकसान झालं होतं। मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवासी थोडक्यात बचावले असले तरी रस्त्यात पडलेला खड्डा बुजवणार कोण असा प्रश्न समोर होता। दरम्यान महाराष्ट्र न्यूज 24 केलेल्या बातमीची दखल घेत एक जागरूक नागरिक म्हणून भाजप नेते किरण ठाकरे यांनी ताबडतोब तो खड्डा बुजवून प्रवासी चालकांना दिलासा दिलाय। खरं तर हा खड्डा बुजवणं येथील रस्त्याच्या ठेकेदारानं करणं अपेक्षित होतं, तर सार्वजनिक बांधकाम विभागानं देखील याची दखल घेणं अपेक्षित होतं। मात्र ना ठेकेदार जागरूक दिसला, ना प्रशासन झोपेतून जागं झालं, ना लोकप्रतिनिधींचं लक्ष याकडे गेलं। परंतु किरण ठाकरे यांनी दाखवलेली कार्यतत्परता आज अनेकांचे प्राण वाचवणार आहे। केवळ ठाकरे यांनी रस्त्यावर पडलेला खड्डाच भरला नसून भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भडवळ धनगरवाडीत केवळ 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी येथील ग्रामस्थांची होत असलेली फरफट ही देखील किरण ठाकरे यांनी परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून सोडवली आहे। भडवळ धनगरवाडीमध्ये गरोदर महिला, शाळकरी मुली आणि महिलांना चालणं मुश्किल होत असल्यानं येथे रस्त्याची मागणी लावून धरली होती। आमदार, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी लावून धरली होती। मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असल्याचं सांगण्यात आलं, मात्र रस्ता प्रत्यक्षात होत नव्हता। मान्सून काळात येथे मोठी अडचण निर्माण झाली होती। गरोदर महिलेला न्यायचं कसं असा प्रश्न समोर असताना महाराष्ट्र न्यूज 24च्या माध्यमातून ग्रामस्थ महिलांनी प्रश्न उपस्थित करत त्या आक्रमक झाल्या होत्या। तात्पुरता चालण्यासाठी रस्ता दुरुस्त करण्यात यावा हीच ग्रामस्थांनी मागणी केली होती, परंतु कुणीही पुढे आलं नसताना किरण ठाकरे यांनी आलेल्या तक्रारीवरून ग्रामस्थांची समस्या मार्गी लावण्याचं काम केलंय। तात्पुरत्या स्वरूपात का होईना, पण आता येथील ग्रामस्थांना दिलासा मिळालाय। येणारा गणेशोत्सव सण, यापूर्वी सुरळीत झालेला रस्ता, यामुळे ग्रामस्थांनी ठाकरे यांच्या कामावर समाधान व्यक्त केलंय। मात्र एकीकडे ठाकरे यांनी पुढाकार घेऊन आमच्या गावाकडे रस्ता नव्यानं तयार करण्यात यावा ही अपेक्षा देखील वर्तवली आहे। लोकप्रतिनिधी कुणी येत नाही, प्रशासन झोपलेलं आहे, त्यामुळे केवळ किरण ठाकरे आमच्या समस्या जाणून सोडवू शकतात म्हणून एक आस किरण ठाकरे यांच्याकडून ग्रामस्थ महिलांना निर्माण झाली आहे। त्यामुळे आता किरण ठाकरे
प्रशासनाला धारेवर धरणार की स्वतः गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र किरण ठाकरे यांनी समाजात सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केलेलं काम आज अनेकांसाठी संजीवनी ठरत आहे हे मात्र नक्की. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.